श्री स्वामी समर्थ दत्तात्रयाचा अवतार म्हणून मानल्या जाणाऱ्या स्वामींची समाधी अक्कलकोट येथे स्थित आहे। स्वामीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून स्वामी भक्त येथे पोहोचतात। अक्कलकोट रेल्वे स्टेशन तसेच सोलापूर येथून येथे पोहोचण्यासाठी सुलभ आहे। स्वामींचे तपस्वी रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक येथे पोहोचल्यावर मनोभावे दर्शन घेतात। स्वामी समर्थ महाराज मंदिरात असलेला वटवृक्ष आजही त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देतो। समाधी स्थळ, गर्भगृह, वाडा, पाण्याची विहीर, खंडोबा मंदिर, गुरु मंदिर असे विविध स्थळ येथे आहे। येथे निशुल्क प्रसादालय देखील उपलब्ध आहे। भोजन करत तृप्त झालेले भाविक येथून पुढे आपला प्रवास करतो। अक्कलकोट परिसरामध्ये राहण्यासाठी विविध ठिकाणी भक्त निवास तसेच हॉटेलच्या सुविधा उपलब्ध आहे। तसेच भोजनासाठी येथील उत्कृष्ट व्यवस्था येथे उपलब्ध आहे। याच ठिकाणी शुद्ध शाकाहारी भोजनासाठी असलेल्या विविध हॉटेलमध्ये हॉटेल प्रियंका हे देखील एक नाव सुपरिचित आहे। गाणगापूर रस्त्यावर असलेल्या या हॉटेलमध्ये देखील चांगल्या सुविधा उपलब्ध आहे। विदर्भातील तसेच इतर प्रांतातील पर्यटकांनुसार भोजन सुविधा येथे उपलब्ध केली जाते। नमस्कार, आपलं हॉटेल आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये आपलं हॉटेल प्रियंका शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे। आता विदर्भातले कस्टमर आपल्याकडे जेवण केलेत, त्यांना खूप आवडलेलं आहे। आपण यांच्या चॅनल मार्फत हे व्हिडिओ बघत असाल तर आपलं एवढंच म्हणणं आहे की अक्कलकोटला एकदा दर्शनाला आल्यावर आपल्याकडे एकदा अवश्य भेट द्या। सोनू अक्कलकोट आपलं नाव आणि हॉटेलचा ॲड्रेस म्हटले तर मंदिर स्वामी समर्थ महाराज मंदिरच्या बाजूला गाणगापूर रोड जात आहे, तिकडे आपलं हॉटेल मंदिरपासून अवघ्या फक्त 300 मीटर अंतरावरती आपलं हॉटेल आहे आणि हॉटेल प्रियंका शुद्ध शाकाहारी ह्या नावाने आपलं हॉटेल आहे। एक वेळा अवश्य भेट द्या। तर आम्ही कालपासून सारखं फिरतोय, विदर्भात तुळजापूरला गेलो, इकडे गेलो, त्याच्यामुळे जेवण आम्हाला व्यवस्थित जेवण कुठेच मिळालं नाही। मग आज रात्री अचानक इकडे फिरता फिरता या ठिकाणी हॉटेल प्रियंका या ठिकाणी आलो। दादाला सांगितलं आम्ही विदर्भातले लोक आहे, तिखट आणि तरीबाज हॉटेल पाहिजे, जेवण पाहिजे। दादांनी खूप असं अप्रतिम जेवण आणि भाकरी तर म्हणजे एकदम भाकरी म्हणजे रुमाली रोटी सारख्या भाकरी होत्या। आजपर्यंत मी अशा भाकरी कधीच खाल्ल्या नाही। दादांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप सुंदर जेवण होतं आणि आमची जी टीम होती, टीम जेवण करून खूप प्रसन्न झाली। धन्यवाद।